फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा विधानसभेत, हातावर लिहिलेलं अक्षर महिला डॉक्टरचंच, तर महिला IPS अधिकाऱ्याकडून प्रकरणाची चौकशी, मुख्यमंत्र्यांची माहिती. फलटणमधील महिला डॉक्टरवर आरोपी बदनेनं शारीरिक शोषण केल्याचं तपासातून समोर, संपूर्ण प्रकरणाचा डिजिटल पुराव्यामार्फत तपास सुरू, कुणाचीही सुटका होणार नाही, मुख्यमंत्र्यांचं विधानसभेमध्ये आश्वासन. ऐन अधिवेशनाच्या काळामध्ये अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब, पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत, हे आमदार कोण आहेत, जनतेला सांगावं, अंबादास दानवेंची व्हिडिओ ट्विट करून सरकारकडे मागणी. अंबादास दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओत सत्यता असेल तर त्यांनी सिद्ध करून दाखवावं, आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडून देईन, महेंद्र दळवींचं अंबादास दानवेंना खुलं आव्हान. अंबादास दानवेंनंतर आता मनसेनेही ट्विट करून दाखवला PWD अधिकाऱ्याचा लाच घेतानाचा व्हिडिओ. वर्क ऑर्डरसाठी पैशांची मागणी होत असल्याचा संदीप देशपांडेंचा आरोप. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण, मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार, देशमुख कुटुंबीय अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत. गोवा नाईट क्लबचे मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा देश सोडून थायलंडला फरार, गोवा पोलिसांनी CBIच्या माध्यमातून इंटरपोलकडे मागितली मदत, तिसरा भागीदार अजय गुप्ताचा शोध सुरू. इंडिगोच्या CEOंना DGCAनं बजावलं समन्स, 4 दिवसाच्या समितीसमोर, 4 सदस्यीय समितीसमोर द्यावं लागणार उत्तर. आणि जपानमध्ये 7.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, भूकंपानंतर सुनामीचा इशारा, नागरिकांमध्ये भीती. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये मस्साजोग इथं सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. आज त्याला 1 वर्ष पूर्ण झालंय. सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेला 1 वर्ष लोटलंय तरी देशमुख कुटुंबियांच्या डोळ्यातले अश्रू काही थांबलेले नाहीयेत. त्यांच्या मनातला जो न्याय होता त्याची अजूनही त्यांना प्रतीक्षाच आहे. दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला वर्ष पूर्ण होत असले तरी या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेला कृष्णा आंधळे हा अजून सुद्धा फरार आहे. इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे, ज्यात मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आहे. या क्रूर हत्येनं राज्यभर खळबळ उडवून दिली होती आणि या प्रकरणामुळे तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा सुद्धा द्यावा लागला होता. हे समोरचे जे आरोपी आहेत ते गडगंज संपत्तीवाले आहेत. नको तेवढा पैसा ह्या लोकांनी कमावलेला आहे. म्हणून 35 वकिलांची फौज लावणे, त्याच्यामध्ये कोर्टाची दरवेळा दिशाभूल करणे आणि माफीनामासारखा किंवा आम्हाला या ठिकाणी जामीन द्या अशा पद्धतीने वेगवेगळ्या कृत्या त्याच्यामध्ये लढवल्या जात आहेत. परंतु पाठीमागच्या तारखेला आणि आता उद्याच्याला पण तारीख आहे, मागच्या तारखेला जे आहे ते कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी याच्यामध्ये चार्ज फ्रेमला जातो. चार्ज फ्रेम केल्याशिवाय यांना सजा ही सुनावली जाणार नाही. हा सगळा तपासाचा फार्स केला जाईल, कारण सत्ताधारी पक्षाच्याच एका नेत्याच्या भोवती त्यावेळेला आरोपाची राळ उठली होती. सत्ताधारी पक्षातल्याच मंत्र्याला याच प्रकरणामध्ये एकदा राजीनामा द्यावा लागला होता आणि ज्या वेळेला सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांना राजीनामा देऊन त्यांच्या भोवती संशयाचं धुकं आणि संशय निर्माण झाला होता, त्याच दिवशी संतोष देशमुखांना न्याय मिळणार नाही, नैसर्गिक न्याय होणार नाही, सत्तेच्या दबावाखाली जे खुनी आहेत ते सुटतील हे आम्ही तेव्हाच सांगितलं होतं आणि म्हणून अजून कृष्णा आंधळे नावाचा आरोपी सुद्धा सापडलेला नाही.
नाही बघा, अजूनही तो आंधळे नावाचा त्यातला आरोपी पकडला गेला नाही. तो कुठे आहे त्याचा पत्ता नाही. मेला आहे की जिवंत आहे, कुठे लपला आहे. मला वाटतं की सगळं जे सगळा प्रकार आहे हा यातून आरोपींना वाचवण्यासाठी, मुख्य आरोपींना आकाला वाचवण्याचा हा सगळा प्रकार तर नाही ना, अशी शंका आहे. कारण त्या दृष्टीनंच आपल्या चौकशीची गती मंदावली आहे. तर आजच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी सकाळची सुरुवात जी झाली ती एका व्हिडिओनं. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आणि खळबळ उडवून दिलेली आहे. अंबादास दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओत एक व्यक्ती व्हिडिओ कॉलवर पैशाचं बंडल मोजत असल्याचं दिसून येते आहे. तर त्याच व्हिडिओमध्ये आमदार महेंद्र दळवी हे व्हिडिओ कॉलवर दिसत आहेत. याच व्हिडिओमुळे चांगलीच खळबळ उडालेली आहे. हा व्हिडिओ पुन्हा एकदा समजावून सांगते. एका बाजूला पैशाचं बंडल जे दिसतंय, खरं तर हे सगळं जे कॉन्व्हर्सेशन आहे, व्हिडिओ कॉलवरचं कॉन्व्हर्सेशन आहे. आता आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याकडे. त्यांच्याबरोबर महेंद्र दळवी स्वतः आहेत व्हिडिओ कॉलवर. या व्हिडिओमध्ये जे दिसत आहेत ते महेंद्र दळवी आहेत. अभिजितला विचारूया. अभिजित, स्वतः महेंद्र दळवी म्हणतायत तो मी नव्हेच, तू काय संवाद साधशील त्यांच्याशी? आपण पाहतोय की ज्या आमदार महेंद्र दळवींचा व्हिडिओ ना अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अंबादास दानवेंनी पोस्ट केला, त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण जरी दिलं असलं तरी अंबादास दानवे मात्र ठाम आहेत की हा मॉर्फ केलेला व्हिडिओ नाहीये. या व्हिडिओत स्वतः ते आमदार दिसत आहेत शिवसेनेचे महेंद्र दळवी. आता महेंद्र दळवी आपल्या सोबत आहेत. त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे? अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. अंबादास दानवेंनी व्हिडिओ पोस्ट केला. ते म्हणतायत की तुम्हीच आहात ते. पैशाच्या बंडलासह महेंद्र दळवी दिसत आहेत. खरं तर अंबादास दानवेच्या या सगळ्या गोष्टीची कीव तर नक्की येते. अशा पद्धतीचं बदनामी कटकाचं रचणं हे काय ठीक नाही आहे. त्यांनी फोटो खरंच जर दाखवावे जर असतील त्यांचे पुरावे तर माझं ना ओपन चॅलेंज आहे. यातला अंशतः जरी फोटो एखादा खरा असेल तरी मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. पण आम्हाला बदनाम करणं, शिंदे गटाला बदनाम करणं हे त्यांचं कायमचंच झालेलं आहे आणि म्हणून त्यांच्याकडनं अशा प्रतिक्रिया नेहमी येत असतात. पण मला असं वाटतं की अंबादास दानवेंना रायगडच्या राजकारणातलं काही माहीत नसावं, पण रायगडमधल्या कोणीतरी एका बड्या नेत्यांनी या संदर्भातली चुकीचं असं करण्यासाठी त्यांना सुपारी दिली असं मला वाटतं. ते उघड सत्य येईल. मी नागपूरमध्ये गेल्यावरती विधिमंडळाच्या पटलावरती माझं हे मत मांडणार निश्चित आहे आणि गेल्यावरती मानवाची नोटीस देखील त्यांना देणार आहे. पण आपण देखील बघितलं हे फोटोमध्ये काही सत्य दिसत नाही. हे सगळे बनवलेले व्हिडिओज सगळे आपण दिसत आहे आणि माझी पार्श्वभूमी लोकांना माहिती आहे ना, सत्यता लोकांना माहिती आहे. त्याच्यामुळे लोक याला गांभीर्याने नक्की पकडणार नाही. पण महेंद्रजी, तुम्ही रायगडचा बडा नेता म्हणताय, तुमच्या विरोधात षडयंत्र रचलं गेलं, तो बडा नेता कोण आहे असं तुम्हाला वाटतंय? ते नागपूरमध्ये गेल्यावर या संदर्भातला नक्की लोकांना माहिती पडेल. कदाचित ह्या संदर्भातली माहिती अंबादास दानवेकडनेच आपण घ्यावी की त्यांना ही चुकीची माहिती कोणी पुरवली हे आपण देखील सांगू शकता, त्यांच्याकडे माहिती घेऊ शकतात. पण अंबादास दानवे हे ब्लॅकमेलर आहेत. त्याच्यामुळे पूर्व इतिहास त्यांचा काय ठीक नाही आहे. त्यांना वरच्या सभागृहाचं विरोधी पक्षपद पदेपद दिलं, कशी त्यांनी भूमिका मांडली उभ्या महाराष्ट्रांनी बघितलेली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रश्नाचं गांभीर्य नसताना ब्लॅकमेलिंग करणं एवढंच त्यांचा धंदा आहे आणि ते उघड सत्य आहे. तुम्ही थेट आरोप करताय की ब्लॅकमेल केलं जाते किंवा अंबादास दानवे ब्लॅकमेलर आहेत, पण त्यांचा ठाम आहे तो जो व्हिडिओ जो आहे पैशासोबत, ते अजूनही म्हणतात की माझ्याकडे अजून पुरावे आहेत जे महेंद्र दळवीच आहेत, ते म्हणजे तुम्हीच असल्याचा ते दावा करतायत. माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे. जर यातली सत्यता निघाली तर मी आमदारकीचा राजीनामा देईल, नाही तर त्यांनी राजकारण संन्यास घ्यावा. मग टार्गेट का केलं जातं असं वाटतं तुम्हाला? रायगडमध्येच, कोकणातच का टार्गेट केलं जात असावं? आता उभाटा करणं, शिंदे गटाच्या सगळ्याच नेत्यांना टार्गेट करणं हे त्यांचं कामच आहे. त्यामुळे त्याला काय आम्ही गांभीर्याने पकडत नाही आहोत सगळ्या गोष्टींनी. म्हणून अशातलं कोणीतरी चुकीची माहिती देऊन अशा पद्धतीने षडयंत्र रचून आम्हा सगळ्यांना बदनाम करणं हे त्याच्या मागचा खरा उद्देश असं दिसते. पण तो व्हिडिओ दानवेंना कुणी दिला हे तुम्हाला माहिती आहे? तुमच्या बोलण्यावरून आता तरी असं व्हिडिओ हा खराच नाही आहे. अशा पद्धतीचं कटकाचं रचून हे सगळं व्हिडिओ कट करून सगळं ते दिलेलं आहे. सत्यता असेल तर त्यांनी दाखवावी. माझं ओपन चॅलेंज त्यांना सांगतो ना. दळवीजी, पण तो दिला कुणी, म्हणजे तो मॉर्फ कुणी केला? नेत्याचं नाव तुम्हाला आता ते अंबादास दानवे सांगू शकतील या संदर्भातली वस्तुस्थिती काय ती. मी नागपूरमध्ये गेल्यावरती सगळ्या चॅनलसमोर खरी वस्तुस्थिती नक्की मांडणार. तुम्हाला वस्तुस्थिती माहिती आहे कोण टार्गेट करतोय तुम्हाला? नाही, हे उघड सत्य महाराष्ट्राला माहिती आहे सगळ्या गोष्टी. कारण निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप झालेत, आम्ही देखील लोकांच्यावर आरोप केलेत, हे उभ्या महाराष्ट्राने बघितले सगळ्या सत्यता. त्या संदर्भातला भाष्य मी नागपूरमध्ये गेलो तर नक्की करेन. वैयक्तिक टीका, वैयक्तिक आरोप थेट तुमच्यावर केले जात आहेत. यामागे काही षडयंत्र असावं, मोठं राजकीय षडयंत्र म्हणतोय मी.
नक्की असावं, कारण या सगळ्या एकंदर रायगडच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीने शिंदे गट किंवा आम्ही सगळे लोकांसमोर काम करतो आणि त्याचं एकंदर बघितलं आपण हे सगळं, तर अशा पद्धतीची सुपारी देऊन आम्हाला बदनाम करण्याचं काम हे केलेलं दिसतंय असं या व्हिडिओमध्ये दिसतंय. राजकीय खरं तर हा सगळा खेळ आहे म्हटलंय. अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आज. काल अधिवेशन नागपूरचं सुरू झालं आणि अगदी दुसऱ्या दिवशी सकाळी हा व्हिडिओ येणं, आदित्य ठाकरे म्हणतात की असे बरेचसे व्हिडिओ आहेत. अजून काही व्हिडिओ आहेत असं तुम्हाला वाटते तुमच्या गटाच्या नेत्याचे किंवा भाजपचे किंवा इतर पक्षाचे? असतील त्यांनी व्हायरल करावेत ना, ते काय नवीन नाही, ते विरोधीच पक्षच आहेत, पण त्यांचे अनेक व्हिडिओ लोकांकडे आहेत. ते कधी झालं तर त्यांचं तोंड काळं होईल. कुणाचं म्हणजे त्यांचे म्हणजे कुणाचे आणि कसे व्हिडिओ आहेत? बघा, त्या सगळ्यांचेच फोटो आपण अनेक वेळा बघितले मीडियाला, बातम्या, असे अनेक फोटो अजूनही लोकांकडे आहेत. कदाचित ते बाहेर आले तर लोकांसमोर जाणारा चेहराही तो नसेल. कुणाचे म्हणजे तुमच्याकडे ना, आहेत का आदित्य ठाकरेंचा अशा पद्धतीचे आरोप केले असतील, आमचे फोटो त्यांच्याकडे असतील तर त्यांनी नक्की सादर करावेत. काही? तुमच्याकडे काही आहेत का विरोधी पक्षांचे? बघा, या संदर्भात आम्ही जर कधी व्हिडिओ व्हायरल केले हा. तर यांचं काळं तोंड होईल एवढं निश्चित आज सांगतो. आणि नागपूरमध्ये गेल्यावर या संदर्भातले भाष्य मी नक्की करणार. वरिष्ठांशी काही बोलणं झालं नाही एकनाथ शिंदेशी? बोललेलं नाहीये, पण मी थोड्या वेळाने फोन लावून नक्की बोलेन. ही सगळी बदनामी जर असेल किंवा तुम्ही जो प्रत्यारोप करताय आरोपांवर की माझी बदनामी केली झाली, मग तुम्ही कायदेशीर कारवाई करणार, कायदेशीर लढणार या सगळ्यांच्या विरोधात तुम्ही? नक्की लागणार कायदेशीर. हा. यातली सत्यता मी उद्या गेल्यानंतर वकिली सल्ला घेऊन त्यांना कायदेशीर नोटीस नक्की देणार. पण विधिमंडळ पटलावरती मी हा विषय माझा नक्की मनात उभा महाराष्ट्र बघेल. चर्चा पुन्हा का रंगतीये माहितीये? अधिवेशन सुरू होऊन एक दिवस उलटल्यास दुसरा दिवस आहे. तुमचा व्हिडिओ येणं, तुम्ही पुण्यात असणं, तुम्ही नागपूरला न जाणं, ज्याच्यावरून पुन्हा त्याच्या अवतीभोवती, त्या व्हिडिओच्या अवतीभोवती चर्चा रंगतात. तुम्ही का नाही गेलात अजून अधिवेशनाला आणि कधी जाणार? खरं तर आपल्या सगळ्यांना एअरलाईन्सची परिस्थिती माहिती आहे. माझं फ्लाईट 2दा मिस झाले. आता रात्री पुन्हा आहे तिथे. आता मी कालच पोहोचलो असतो त्याच्या तिथे. त्याच्यामध्ये काय बाकी हे ना काय दिसत ना मला असं. कोकणातली शिवसेना ना आक्रमक असते. तुमचे कार्यकर्त्यांशी काही बोलणं झालं का? ते आता आंदोलन करतील किंवा हे सगळं जर मॉर्फ असेल किंवा असं असेल तर? नाही, मी अजून कोणाशी बोललो नाहीये. हा. मी एक थोड्या वेळाने नक्की सगळ्यांशी, माझ्या कार्यकर्त्यांशी, नेत्यांशी बोलेन. आणि काय सत्यता नाही आहे तर काय आंदोलन करायचं त्याच्यामध्ये? एक शेवटचा प्रश्न, मला फक्त एवढं सांगा की आता अंबादास दानवे किंवा विरोधी पक्षातले सगळे नेते, अगदी भास्कर जाधव असू द्या किंवा ते सगळे नेते म्हणतायत की हा व्हिडिओ तुमचाच आहे. ते म्हणतात की त्यांच्याकडे अजून पुरावे आहेत. जर असे पुरावे समोर आले तर महेंद्र दळवी काय करणार? मुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करावी लागेल या सगळ्या प्रकरणात असं वाटतंय? बघा, यातली कुठेही त्रिवार सत्यता नाही आहे. जे काय आता तुमच्यासमोर ज्यांची आपण नावं घेतली त्यांनी सगळं ते विषय पटलं, याच्यावरती मांडावे, व्हिडिओ व्हायरल करावे. माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे ना, त्यात काय लपवण्यासारखं काय नाही आहे. पण उगाच कोणाची बदनामी करणं हे एक षडयंत्राचा भाग निश्चित आहे. आणि म्हणून मग सांगितलं की रायगडच्या राजकारणात कुठल्या तरी बड्या नेत्यांनी चुकीच्या पद्धतीने यांना माहिती देऊन आमची बदनामी किंवा आमच्या पक्षाची बदनामी केलेलं षडयंत्र आहे. आणि जर कोणाकडे माहिती असेल तर त्यांनी अधिकृत पटलावर ठेवावी. नागपुरात गेल्यावर या सगळ्यांचा खुलासा करणार? तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते जोरदार करणार. उद्या? येस. आपण पाहतोय की महेंद्र दळवींवरती जे आरोप झाले त्यांनी सगळे आरोप फेटाळले आहेत. माझा व्हिडिओ नाहीये, व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे. नागपूरमध्ये जाऊन आमच्या मंत्र्यांना भेटणार, आमच्या नेत्यांना भेटणार आणि उद्या पत्रकार परिषद घेऊन ज्या रायगडच्या नेत्यांनी माझ्या विरोधात हे षडयंत्र केलं, चुकीचे व्हिडिओ अंबादास दानवेंना दिले, जर आदित्य ठाकरे आरोप करत असतील तर त्यांचे देखील अनेक फोटो व्हिडिओ, अर्थात विरोधी पक्षाचे अनेक फोटो व्हिडिओ आमच्याकडे आहेत. गरज पडली तर ते देखील काढू असा प्रत्यारोप, अशी टीका ज्यावेळेस दळवींवर झाली व्हिडिओतून